राज्यभरामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्या अनुषंगानं सगळेच पक्ष हालचाली पण करतात। जरी पक्षप्रमुख सातत्यानं बैठका घेत असतील आणि कोणाला उमेदवारी द्यायची यावरती तासनतास शक्कलही लढवत असतील, तरी दुसरीकडे मात्र प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली ताकद आणि आपलं वर्चस्व दाखवण्याचाही प्रयत्न करतात। काही उमेदवारांनी चक्क लकी ड्रॉ स्पर्धा भरवली, 11 गुंठे जमीन दिली, थायलंड ट्रिप सुद्धा घडवली। मतदारांना खुश करण्यासाठी पुण्यात काय काय घडतंय पाहूयात। पुण्यात इच्छुक उमेदवारांची नामी शक्कल। लाडक्या बहिणींसाठी काढली लकी ड्रॉची स्कीम। मतांसाठी महिला मतदारांना दिल्या भन्नाट ऑफर्स। हेलिकॉप्टर राईड, थायलंड टूर आणि 1 गुंठा जमीन। तुमच्या एका मताची किंमत काय असू शकते? तर एका मतावर तुम्हाला पैठणी मिळू शकते, हेलिकॉप्टर राईड मिळू शकते, जोडप्यांना थायलंडची टूर मिळू शकते आणि नशीब अगदीच बलवत्तर असेल तर पुण्यात मोक्याच्या जागेवर 1 गुंठा जमीनही मिळू शकते। पुण्याच्या निवडणुकीत काही इच्छुक उमेदवारांनी ही एका मताची किंमत लावली आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये म्हणजेच कळस धनुरी विश्रांतवाडी या प्रभागात अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले उमेदवार शशिकांत टिंगरे यांनी चक्क 11 महिलांसाठी लकी ड्रॉ काढत प्रत्येक महिलेला 1 गुंठा जागा दिली। इतकंच नाही तर होम मिनिस्टर सारखा एक कार्यक्रम घेत विजेत्या महिलांना हेलिकॉप्टर मधनं राईड आणि इतर महिलांना पैठणी देण्यात आल्या। तसंच इच्छुक उमेदवार किंवा माजी नगरसेवक हे मतदारांना अक्कलकोट किंवा अष्टविनायक सारख्या यात्रा घडवत असतात। पण प्रभाग क्रमांक 4 मध्ये शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार वसुंधरा उबाळे यांनी चक्क काही जोडप्यांना थायलंड वारी घडवली आहे। या प्रभागात देखील होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम करून महिलांना पैठणी आणि हेलिकॉप्टर राईड देण्यात आली। इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची घोषणा होण्याआधीच शक्ती प्रदर्शन केलं। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचं मतदान निर्णायक ठरलं होतं, त्यामुळे स्थानिक पातळीवरही उमेदवार महिलांना प्राधान्य देताना दिसतायत। पण महिला मतदारांना आकर्षित करताना आचार संहितेचे सगळे नियम धाब्यावर बसवले जात आहेत। हे म्हणजे माझी इलेक्शन कमिशनची माझी कंप्लेन आहे का, तर ती आहेच। माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला की या सगळ्या गोष्टीचं कधी ना कधी हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाही तर राजकारणात चांगली लोक टिकणार नाहीत। जे लोकप्रतिनिधी तुम्हाला जो इमानदार मतदार आहे त्याला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित आपल्याला मिळणार नाही, हे दुर्दैव आहे। आणि ज्या लोकशाहीसाठी महात्मा गांधींसारख्या लोकांनी उभं आयुष्य आणि अनेक तुमच्या आपल्या सगळ्याच कुटुंबांनी त्या काळात स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे जगातलं सगळ्यात चांगलं संविधान दिलं, त्याच्यातून इलेक्शन कमिशनचा जन्म झाला, त्याच्यातून पारदर्शक इलेक्शन व्हावं असे जे प्रयत्न झाले, त्या प्रयत्नातून जे काही उभं राहिलं ते सगळं जर पारदर्शक इलेक्शन झालं नाही आणि अशा गोष्टी झाल्या तर हा देश उद्ध्वस्त होईल, हे मी खूप जड अंतःकरणाने म्हणतो। जवळपास 6 ते 7 वर्षांनंतर महापालिका निवडणूक लागल्यानं इच्छुक उमेदवार पूर्ण जोर लावतायत। पण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विकासाचा आराखडा आखण्यापेक्षा होम मिनिस्टरचा डाव मांडणं सोपं वाटतंय।
निवडणुकांमुळे सगळेच जोमाने कामाला लागलेले आहेत, परंतु आपापला प्रचार देखील ते आपापल्या परीने करत आहेत. पण या प्रचारादरम्यान ते जे प्रलोभनं लोकांना दाखवत आहेत त्यामध्ये अगदी थायलंडला मोफत ट्रिप देखील काही इच्छुक उमेदवार करून देत आहेत. वाघोलीतली वसुंधरा उबाळे नावाची जी इच्छुक उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं, त्यांनी चक्क थायलंडला मोफत ट्रिप अरेंज करून दिलेली आहे. त्यासोबतच अक्कलकोटला देखील महिलांना पाठवलं आणि त्यासोबत होम मिनिस्टर सारखा जो काही खेळ आहे त्याच्यामध्ये मोफत पैठण्या देखील वाटल्या. तर दुसरीकडे विमाननगर या प्रभागामध्ये शशिकांत टिंगरे नावाचा जो इच्छुक उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं, त्यांनी देखील चक्क 11 वेगवेगळ्या महिलांना लकी ड्रॉ मार्फत 1-1 गुंठा प्रति महिला असं जमीन वाटप केलेली आहे. तर या सगळ्यामध्ये प्रश्न आता असा उपस्थित होतो की नेमका कामाचा प्रचार करायचा की असे प्रलोभनं दाखवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने नेमकं या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग करतंय का? NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.